हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर मग थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आपल्याला आज काय बनवायचंय. मी आज तुमच्यासाठी चीज गार्लिक टोस्टची रेसिपी घेऊन आली. चला तर मग बघूया आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट लागतं. इथे मी गार्लिक बटर, चीज, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स, व्हेजिटेबल आणि ब्रेड घेतलाय. ब्रेड तुम्ही कोणताही घेऊ शकता. मी कोणत्या कंपनीचा घेतलाय हे मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन तुम्हाला. हे व्हेजिटेबल ऑप्शनल आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही वापरू शकतात. आम्हाला आवडतं म्हणून मी घेतलंय. तर अशा प्रकारे साहित्य हवंय आपल्याला चीज गार्लिक टोस्टला. आता गार्लिक बटर बनवून घेऊया. त्याच्यासाठी तव्यावर मी थोडे लसूण टाकलेत, एक 10-12 कळ्या आणि तव्यावर लालसर होईपर्यंत छानपैकी भाजून घे. एका बाउलमध्ये काढून एका फोकच्या साहाय्याने मी त्याचा क्रश करून घेतलाय. फाईन क्रश करायचा नाही, नाहीतर त्याची टेस्ट येत नाही. छानपैकी क्रश झाल्यावर थोडं बटर टाकलंय आणि थोडे मिक्स अप टाकलेत त्याच्यात मी. की छानपैकी आपल्या गार्लिक बटरला टेस्ट येईल. सुंदरपैकी त्याला फेटून घ्यायचं छानपैकी मेल्ट म्हणजे असं क्रीमी टेक्स्चर त्याला यायला पाहिजे. तिथपर्यंत त्याला छान असं फेटून घ्यायचं. म्हणजे आपल्याला ते ब्रेडवर स्प्रेड करायला इझी जातं. त्याचप्रमाणे एक शिमला मिरची मी अर्धी घेतली. ती छान आपल्या अकॉर्डिंग तुम्हाला जशी हवी तशी बारीक, छोटी, मोठी त्याप्रमाणेच्या आकारात तुम्ही कट करून घ्या मस्तपैकी एकदम. आणि तसंच मी कांदा कटिंग करताना तुम्हाला दाखवलं नाहीये. पण तो कटिंग केलाय मी. बारीकच केलाय. तुम्ही मोठं-मोठं ठेवलं तरी चालेल अकॉर्डिंग टू तुमचा ब्रेड कोणत्या साइजचा आहे, छोटा आहे, मोठा त्यानुसार तुम्ही व्हेजिटेबल कट करू शकता. माझा इथे ब्रेड मी छोट्या साइजचा घेतलाय गार्लिक ब्रेड असल्यामुळे. त्याच्यामुळे मी व्हेजिटेबल छोट्या बारीक कट केल्या. का तर स्प्रेड करताना ते इझिली स्प्रेड झाल्या पाहिजे. या ठिकाणी ब्रेडची स्लाइस घेऊन त्याच्यावर छानपैकी गार्लिक बटर स्प्रेड केलं. हे बटर आपण मगाशी मी तुम्हाला त्याची प्रोसेस दाखवली ना ते आपण होममेड बनवलं आहे घरी. रेडीमेड पण भेटतं. पण घरी बनवलेली त्याची टेस्ट जरा छान लागते. मस्तपैकी स्प्रेड करून घ्यायचं छानपैकी एकदम मस्त. जसं आपण मस्का मारतो तसं बटर लावून मस्तपैकी ब्रेडवर बटर लावून घ्यायचंय. तुम्ही लावता की नाही कधी कोणाला मस्का? मी तर लावते बाबा मस्का. छानपैकी बटर लावून झाल्यानंतर इथे मी आता चीज घेतलंय. छानपैकी चीज पण स्प्रेड करायचं मस्तपैकी आणि त्यानुसार आता त्यावर आता आपल्याला मिक्सअप टाकायचे. मस्त ते पण स्प्रेड करून घ्यायचे. व्हेजिटेबल लावून घ्यायचे जर तुम्हाला आवडत असेल तर. मी इथे 2 प्रकारचे स्लाइस केलेत. एक प्लेन ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल नाहीये आणि दुसरं ज्याच्यामध्ये पूर्णपणे मी व्हेजिटेबल टाकलेत. तुम्ही दोन्ही प्रकारे बनवू शकता. दोन्ही प्रकारे छान टेस्टी लागतं. दोन्ही बनवून बघा. या ठिकाणी मी टोस्ट तुम्हाला तव्यावरच करून दाखवणार आहे. तुम्ही ओव्हनवर पण करू शकता, पण मी इथे तव्यावरच तुम्हाला करून दाखवते. मी आधी बटर लावलंय आणि स्लाइस ठेवली आणि त्याला कव्हर करून ठेवलंय. 2-3 मिनिटात तयार होतं आपलं गार्लिक टोस्ट. बघा इथे छान प्रकारे किती सुंदर दिसतंय आणि छान टेम्पटिंग दिसतं. इथे आपले दोन्ही प्रकारचे टोस्ट रेडी आहे. एक विथ व्हेजिटेबल आणि विदाउट व्हेजिटेबल. बघा किती छान आहे. मला मोझरेला चीज नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मोझरेला चीज टाकू शकता. ते चीजी आणि इथे निधीने खाऊन झालेले पण तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मला तिची रिएक्शन कॅप्चर करायची होती. इथे माझ्या मँगोला पण पाहिजे बघा. निधीची रिएक्शन आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. इथे माझ्या मँगोला पण हवं होतं, पण माझ्या मँगोला ब्रेड वगैरे देता येत नाही. तिला अलाउड नाहीये म्हणून आम्ही तिला ब्रेड वगैरे देत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बाय.